गुरुपौर्णिमा ज्ञानाचा उत्सव. सन्मान्य व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा स्नेह नमस्कार. आज आपण सर्व येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र प्रसंगी संत कबीरदास यांचा एक अतिशय सुंदर दोहा मला आठवतो. गुरु गोविंद दो खडे, ताके लागू पाय, बलिहारी गुरु आपणे, गोविंद दियो बताए. गुरु गोविंद दो खडे, ताके लागू पाय, बलिहारी गुरु आपणे, गोविंद दियो बताए. अर्थात जर गुरु आणि देव दोघेही माझ्यासमोर उभे असतील तर आधी मी गुरूंच्या चरणी नतमस्तक होईल, कारण गुरूंनीच मला देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान ईश्वरापेक्षा श्रेष्ठ मानले गेले आहे. भारतीय संस्कृतीत आषाढ शुद्ध पौर्णिमेला आपण गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हणतो. महर्षी व्यास हे आपले आद्य गुरु आहेत. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक विशेष दिवस आहे. माझ्या सर्व गुरुजनांसाठी मी या 4 ओळी नक्कीच समर्पित करू इच्छितो. गुरु म्हणजे ज्ञानाचा उदय, गुरु म्हणजे ज्ञानाचा उदय, गुरु म्हणजे प्रकाशाची वाट, ज्यांच्या मार्गदर्शनाने मिळतो जीवनाला खऱ्या यशाचा थाट. मित्र हो, आई वडील हे आपले पहिले गुरु असतात, जे आपल्याला जन्म देतात, बोट धरून चालायला शिकवतात. पण या जगात एक चांगला माणूस म्हणून कसे जगावे आणि यशाची शिखरे कसे सर करावे याचे खरे शिक्षण आपले शिक्षक आपल्याला देतात. कुंभाराप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यातून एक सुंदर मूर्ती घडवण्याचे महान कार्य आपले शिक्षक करत असतात. इंग्रजीमध्ये एक महान विचारवंताने म्हटले आहे, अ गुड टीचर इज लाईक अ कॅन्डल, इट कंझ्युम इटसेल्फ टू लाईट टू वेट फॉर अदर्स. म्हणजेच एक चांगला शिक्षक हा मेणबत्ती सारखा असतो, जो स्वतः जवळ इतरांचा मार्ग प्रकाशित करतो. आपले शिक्षक हे अगदी तसेच असतात. आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ते अपार कष्ट घेतात. आपल्या रागामागे, ओरडण्यामागे आणि शिस्तीमागे आपली प्रगती व्हावी हीच त्यांची प्रामाणिक इच्छा असते. शेवटी मी एवढेच म्हणेन की आपण आयुष्यात कितीही मोठे झालो, कितीही यश मिळवले तरी गुरूंचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही. त्यांच्या शिकवणीवर चालणे आणि एक चांगला माणूस बनणे हीच त्यांच्यासाठी खरी गुरुदक्षिणा ठरेल. अज्ञानाचा अंधार सारून ज्ञानाची ज्योत मनी पेटवली, अज्ञानाचा अंधार सारून ज्ञानाची ज्योत मनी पेटवली. आयुष्याच्या सुंदर शाळेतून गुरूंनीच खरी वाट दाखवली, आयुष्याच्या सुंदर शाळेतून गुरूंनीच खरी वाट दाखवली. माझ्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना माझा साष्टांग नमस्कार. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. पुढे बोलून मी माझे भाषण संपवितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.